AV नंबर 9 लास्ट AVकडे आपण जाऊया. AV नंबर 9 पार्ट नंबर 9. You are the college representative and your principal has assigned to you the task of writing a letter to the divisional officer, Satpura Mountain Ranges, Nagpur, seeking permission for the mountaineering expedition to be organized by your college. Write the letter. तर यू आर द कॉलेज रिप्रेझेंटेटिव्ह, तुम्ही वर्गप्रतिनिधी आहात, अँड युअर प्रिन्सिपल हॅज असाइन्ड टू यू द टास्क ऑफ रायटिंग अ लेटर टू द डिव्हिजनल ऑफिसर सातपुडा माउंटन रेंजेस. तर अँड युअर प्रिन्सिपल हॅज असाइन्ड टू यू द टास्क ऑफ रायटिंग लेटर, तुमच्या प्रिन्सिपल साहेबांनी तुम्हाला एक जबाबदारी दिलेली आहे. जबाबदारी काय आहे तर तुमचे एक पत्र लिहायचं आहे डिव्हिजनल ऑफिसरला, जे आपले डिव्हिजनल ऑफिसर्स आहेत, जे विभाग प्रमुख आहेत, त्या झोनचे प्रमुख जे आहेत ते सातपुडा माउंटन रेंजेस नागपूर. तर नागपूरच्या त्या सातपुडा माउंटन रेंजेसच्या विभाग प्रमुखांना आपल्याला लिहायचं आहे. सिकिंग परमिशन फॉर द माउंटेनिअरिंग एक्सपिडिशन, तर आपल्याला गिर्यारोहण करायचं आहे आणि त्या मोहिमेबद्दलची परवानगी त्यांच्याकडनं आपल्याला घ्यायची आहे. टू बी ऑर्गनाइज बाय युअर कॉलेज, राईट लेटर, तर तुमच्या कॉलेजच्या माध्यमातून तुम्ही ही सगळी मोहीम हाती घेत आहात. तर ते जे प्रादेशिक कार्यालयाचे जे प्रमुख आहेत, अधिकारी आहेत, ते या प्रादेशिक अधिकाऱ्यांना पत्र लिहायचं आहे आणि आपल्या मोहिमेबद्दल त्या ठिकाणी कळवायचं आहे. तर राईट लेटर, तर हे पत्र आपण त्या ठिकाणी लिहायचं आहे. तर कसं आपण ते पत्र लिहू शकतो, तर पहिल्यांदा त्या ठिकाणी आपण आपलं नाव टाका. नाव कॉलेज रिप्रेझेंटेटिव्ह XYZ कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स शहापूर, आणि डेट टाका. तर त्यानंतर आपण टू त्या ठिकाणी डाव्या बाजूला आलं, टू द डिव्हिजनल ऑफिसर सातपुडा माउंटन रेंज नागपूर, यांना उद्देशून आपण ते पत्र लिहित आहोत. इथे आलेलं आहे टू द डिव्हिजनल ऑफिसर सातपुडा माउंटन रेंज नागपूर. सब्जेक्ट आहे परमिशन फॉर द माउंटेनिअरिंग एक्सपिडिशन टू बी ऑर्गनाइज बाय आवर कॉलेज. तर परमिशन फॉर द माउंटेनिअरिंग एक्सपिडिशन टू बी ऑर्गनाइज बाय आवर कॉलेज, तर विषय आहे गिर्यारोहणासाठी परवानगी, आणि ज्या कॉलेजच्या माध्यमातून आम्ही जात आहोत त्यासाठी परवानगी आपल्याला मागायची आहे. रिस्पेक्टेड सर और रिस्पेक्टेड मॅडम, किंवा सर किंवा मॅडम. रिस्पेक्टेड सर, आय एम डॅश डॅश, मी तुमचं नाव, द कॉलेज रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ XYZ कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स शहापूर, ऑन बिहाफ ऑफ माय प्रिन्सिपल डॉक्टर सुनील पाटील, आय वुड रिक्वेस्ट यू टू ग्रांट मी द परमिशन फॉर ऑर्गनायझिंग द माउंटेनिअरिंग एक्सपिडिशन. तर प्रिन्सिपल सुनील पाटील यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मी तुम्हाला विनंती करतो की आमच्या गिर्यारोहणासाठी आपण परवानगी जी आहे ती द्यावी. आय वुड लाईक टू इन्फॉर्म यू दॅट NCC युनिट ऑफ आवर कॉलेज हॅज प्लॅन फॉर द माउंटेनिअरिंग एक्सपिडिशन फ्रॉम 25 टू 13 जुलै. तर NCC युनिट आमच्या कॉलेजच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्हाला गिर्यारोहणाची ही मोहीम जी आहे ती 25 जुलै ते 30 जुलैपर्यंत आम्हाला ठेवायची आहे. द स्टुडंट हू आर सिलेक्टेड फॉर टेकिंग पार्ट आर ऑल एक्सपर्ट ट्रेकर्स अँड दे विल बी अकम्प्लिश बाय एक्सपिरियन्स माउंटेनियर्स ॲज वेल ॲज आवर प्रोफेसर्स हू गो रेग्युलरली फॉर ट्रेकिंग. तर सगळे मुलं जे आहेत ते चांगले ट्रेकर्स आहेत आणि आम्हाला गाईड करणारे आमचे प्रोफेसरसुद्धा त्या ठिकाणी ट्रेकिंग करणारे आहेत. आवर प्रिन्सिपल हॅज इन्स्ट्रक्टेड टू अरेंज फॉर ऑल प्रिकॉशनरी मेजर्स, आमच्या साहेबांनी, आमच्या प्राचार्याने सांगितलेलं आहे की सगळ्या प्रकारची प्रिकॉशनरी मेजर्स जी आहेत, जी सुरक्षेसाठी लागणारे काही वस्तू ज्या आहेत त्या आम्ही त्याची अरेंजमेंट केलेली आहे. अँड इज पर्सनली टेकिंग केअर ऑफ ऑल अरेंजमेंट्स, आणि स्वतः वैयक्तिक त्या ठिकाणी ते काळजी घेणार आहेत. वी शॅल बी ऑब्लाइज इफ यू काइंडली परमिट अस टू कॅरी ऑन द एक्सपिडिशन, तर आम्ही तुमचे अतिशय तुमचे उपकार असतील आमच्यावर, आम्ही उपकृत असू जर तुम्ही आमच्या ह्या मोहिमेला परवानगी दिलीत. अवेटिंग युअर पॉझिटिव्ह रिस्पॉन्स, तुमच्या अनुकूल प्रतिसादाची आम्ही वाट बघत आहोत. थँकिंग यू युअर सिन्सिअरली, तुमचा, आणि त्या ठिकाणी आपलं नाव, खाली ABC काय असेल ते एन्क्लोज सोबत जोडत आहोत. कॉपी ऑफ द एक्सपिडिशन प्रोग्राम, लेटर ऑफ परमिशन फ्रॉम प्रिन्सिपल डॉक्टर सुनील पाटील, तर खाली हे जोडलेलं आहे. कृपया करून त्या ठिकाणी आपण आम्हाला संमती द्यावी. आणि आता हेच पत्र जे आहे कन्व्हर्ट लेटर इंटू ईमेल फॉर्मॅट, तर त्याचा ईमेल बनवायचा आहे, म्हणजेच इलेक्ट्रॉनिक मेल ज्याला म्हणतो आपण. इंटरनेटच्या माध्यमातून जे पत्र आपण पाठवत होतो ह्या ठिकाणी नेम, ॲड्रेस, डेट, तर तुमचं नाव, तुमचा ॲड्रेस लिहा, इथे सेंडर म्हणजे पाठवणारा तुमचं नाव लिहा, त्याच्या खालोखाल त्या ठिकाणी डेट लिहा, नंतर रिसिवर्स डेजिग्नेशन लिहा, म्हणजेच त्या ठिकाणी आपलं टू जे आहे ते, तर डेजिग्नेशन आपलं त्या ठिकाणी आहेच. विशेष त्या ठिकाणी आपण जे केलेलं आहे ते आहे डिव्हिजनल ऑफिसर
सातपुडा माउंटन रेंज. सब्जेक्ट आपण टाकला आहे परमिशन फॉर द माउंटेनिअरिंग एक्सपिडिशन टू बी ऑर्गनाइज बाय आवर कॉलेज. नंतर पॅरेग्राफ जो इंट्रोडक्टरी पॅरेग्राफ आहे तो आपण टाकूया. दिस इज ABC, द रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ XYZ College of Arts and Commerce. On behalf of my teachers and principal, I request you to grant me the permission for organizing a mountaineering expedition planned by our college NCC unit from 25th to 13th July 2020. We shall be obliged if you permit us to organize the above mentioned expedition. I have attached the expedition program for your kind perusal. Awaiting for your positive reply. Thanks and regards. तुमचं नाव आणि प्रतिनिधी म्हणून कॉम्प्लिमेंटरी क्लोज, ज्याला आपण अभिवादनपर शेवट म्हणतो, सिग्नेचर म्हणजे सुरुवातीचा परिच्छेद, त्यानंतर पत्राचं मुख्य अंग, त्यानंतर जो कन्क्लुडिंग पॅरेग्राफ असतो म्हणजेच त्या ठिकाणी तुमची विनंतीपर असा शेवट असतो. त्यानंतर अभिवादन करायचं आहे आणि तुमची सही करायची आणि तुमचं काय काय सोबत जोडलं आहे ते या पद्धतीने एक ईमेल जो आहे म्हणजे सेम पत्राचं रूपांतर ईमेलमध्ये करायचं आहे. आपण पुढे जाऊया, कंपॅरिझन्समध्ये जाऊया. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी जी आहे ती काय आहे ते आपण बघूया. लुक ॲट द सेंटेन्सेस गिवन बिलो. फाइंड आउट विच वन इज करेक्ट. इफ द सेंटेन्स इज रॉंग गिव्ह रिझन. लुक ॲट द सेंटेन्सेस गिवन बिलो. खाली काही वाक्य आहेत ते बघा. फाइंड आउट विच वन इज करेक्ट. इफ द सेंटेन्स इज रॉंग गिव्ह रिझन. तर यातलं कोणतं वाक्य बरोबर आहे ते आपल्याला शोधायचं आहे. जर वाक्य चुकीचं असेल तर त्या ठिकाणी त्याचं कारण द्यायचं आहे. पहिलं वाक्य आहे सुनीता इज द क्वाइटर ऑफ 4 सिस्टर. सुनीता इज द क्वाइटर ऑफ द 4 सिस्टर्स. तर द अबोव सेंटेन्स इज रॉंग, हे वाक्य चुकीचं आहे. तर रिझन काय आहे. वेन मोर दॅन 2 नाउन्स आर कम्पेअर्ड, जेव्हा 2 नाउनची तुलना होते त्यावेळेला आर कम्पेअर्ड सुपरलेटिव्ह ॲडजेक्टिव्ह शुड बी यूज. त्यावेळेला सुपरलेटिव्ह ॲडजेक्टिव्ह वापरलं जातं. उदाहरणार्थ क्वायटेस्ट. म्हणून त्या ठिकाणी जर वाक्य आपण नीट बघितलं तर त्या ठिकाणी वाक्य असेल सुनीता इज द क्वाइटेस्ट ऑफ द 4 सिस्टर. सुनीता इज द क्वाइटेस्ट, QUIETEST, क्वाइटेस्ट ऑफ 4 सिस्टर. तर ह्या चारही बहिणींमध्ये सगळ्यात शांत जी आहे सुनीता इज द क्वाइटेस्ट. क्वाइटेस्ट पाहिजे त्या ठिकाणी, सुपरलेटिव्ह डिग्री त्या ठिकाणी यायला पाहिजे. बी, सुनीता इज द क्वाइटेस्ट ऑफ द 4 सिस्टर. इथे त्यांनी दिलेलेच आहे मला वाटतं उत्तर, चुकून त्या ठिकाणी ते आलेले. त्यानंतर हे ॲक्च्युली याचं उत्तर आहे ते सुनीता इज द क्वाइटर. तर याचं उत्तर हे चुकून त्या ठिकाणी बी झालेलं आहे. तर अनिल्स कॉम्प्युटर इज मोर न्यू दॅन माइन. अनिल्स कॉम्प्युटर इज न्यू दॅन माइन. तर ह्या ठिकाणी द अबोव सेंटेन्स इज रॉंग. मोर न्यू इज द रॉंग फॉर्म ऑफ कंपेरेटिव्ह डिग्री ऑफ द ॲडजेक्टिव्ह न्यू. तर मोर न्यू हे कधीच येत नाही. तर त्या ठिकाणी अनिल्स कॉम्प्युटर इज न्यूअर दॅन माइन. इज न्यूअर दॅन माइन हे वाक्य येतं. तर हे वाक्य बरोबर आहे, हे वाक्य बरोबर आहे. हे वाक्य आय हॅव द वंडरफुलेस्ट मदर इन द वर्ल्ड. I have the wonderfulest mother in the world. The above sentence is wrong. Wonderfulest is the wrong form of superlative degree of adjective wonderful. हे चुकीचं आहे. तर त्या ठिकाणी I have the most wonderful mother in the world. हे बरोबर आहे. मोस्ट वंडरफुलच नाही आहेत. तर हे वाक्य बरोबर आहे. I have the most wonderful mother in the world. Aditi is more carefuler than Mary. तर the above sentence Aditi हे wrong आहे. The more carefuler is the wrong form of comparative degree of careful. आदिती इज मोर केअरफुल दॅन मेरी. तर मोर केअरफुल म्हणजे हे डिग्रीचे काही उदाहरणं या ठिकाणी इथे आलेली होते. तर याच्यातले ए चुकीचं आहे, बी बरोबर आहे, सी चुकीचं आहे, डी बरोबर आहे, ई चुकीचं आहे, एफ बरोबर आहे, जी चुकीचं आहे, एच बरोबर आहे. तर खाली बरोबर वाक्य आलेलं आहे आणि वरती चुकीचं वाक्य आहे. या पद्धतीने आपण वेन वी कम्पेअर 2 नाउन्स we use comparative adjectives. When we compare more than two nouns, we use superlative adjective. For example, Milind is taller than John. B, Zakir is the tallest of the 3 brothers. Look at the following sentences and observe the changes in the 3 sentences. Discuss the changes and note your responses. Atul is not as bright as Milind in studies. The dining room is brighter than the kitchen.
Annie is the brightest girl in the class. Make a list of adjectives in 3 different forms of comparison. Use different text to find it. तर ह्या ठिकाणी आपल्याला fill in the blanks with काय दिले बघू आपण. Make a list of adjective in 3 different forms of comparison. Use different text to find it. Atul is not as bright as Milind in studies. ही पॉझिटिव्ह डिग्री आहे. द डायनिंग रूम इज ब्रायटर दॅन द किचन. ही इथे कंपॅरिझन आहे म्हणजे कंपॅरेटिव्ह डिग्री आहे. आणि ॲनी इज द ब्रायटेस्ट ग्रेड इन द क्लास ही जी आहे ही सुपरलेटिव्ह डिग्री आहे. तर ह्या तिघांमध्ये पहिली पॉझिटिव्ह येते, नंतर कंपॅरेटिव्ह, नंतर सुपरलेटिव्ह. पुढे आपण जाऊया. फिल इन द ब्लँक्स with positive, comparative and superlative forms of the correct adjectives in the brackets. तर आपल्याला हे तिघही ॲडजेक्टिव्ह जे आहे ते वापरायचे. यू आर डॅश, यू आर युअर ब्रदर. तर ह्या ठिकाणी जरा थोडीशी मला शंका आहे. ते वाक्य काहीतरी चुकीचं वाटतंय की काय. हां, व्हेरी गुड. वाक्य चुकीचं आहे ठिकाणी. तर इथे जे ह्या ठिकाणी यू आर व्हेरी नॉटी इथे प्रिंट राहिली आहे. यू आर व्हेरी नॉटी फुल स्टॉप. यू आर तिथे आलेलं आहे क्लेवर. यू आर क्लेव्हरर दॅन युअर ब्रदर. यू आर व्हेरी नॉटी. यू आर क्लेव्हरर दॅन युअर ब्रदर असं त्या ठिकाणी वाक्य पाहिजे. नंतर सेकंड आपण यू आर क्लेव्हरर दॅन युअर ब्रदर. द टायगर इज द डॅश ॲनिमल इन द झू. द टायगर इज इथे वाक्याले डेंजरस. द टायगर इज द मोस्ट डेंजरस ॲनिमल इन द झू. सुपरलेटिव्ह डिग्री त्या ठिकाणी येते. त्यानंतर येते सी. दिस इज डॅश रोड इन टाउन बिझी. त्या ठिकाणी येतं दिस इज द बिझिएस्ट रोड इन द टाउन. सुपरलेटिव्ह डिग्री त्या ठिकाणी दिस इज द बिझिएस्ट रोड इन टाउन. त्यानंतर माय न्यू हाऊस इज डॅश द वन आय यूज टू लिव्ह इन बिग. माय न्यू हाऊस इज बिगर दॅन द वन आय यूज टू लिव्ह इन. बिगर दॅन इथे एक डिग्री येते कंपॅरेटिव्ह डिग्री. माय न्यू हाऊस माझे नवीन घर जे आहे ते जुन्या घरापेक्षाही मोठं आहे. इज बिगर दॅन द वन आय यूज टू लिव्ह इन. जे मी राहत होतो त्याच्यापेक्षा नवीन घर हे मोठं आहे. ही इज द डॅश बॉय इन द क्लास फॉरगेटफुल. तर ही इज द मोस्ट फॉरगेटफुल बॉय इन द क्लास. सुपर डिग्री त्या ठिकाणी येते. ही इज द मोस्ट फॉरगेटफुल बॉय इन द क्लास. तर या पद्धतीने आपण डिग्री वापरली, पॉझिटिव्ह वापरली, कंपॅरेटिव्ह वापरली आणि सुपरलेटिव्ह वापरली. तर ह्या 3 डिग्री इथे ज्या आहेत त्या आपण बघितल्या. शेवटचा पार्ट जो आहे ॲक्टिव्हिटी नंबर 7 जी आहे ती आहे A7. प्रोजेक्ट आपल्याला सांगितलेला आहे. हा प्रोजेक्ट बनवायचा आहे. प्रोजेक्ट काय तो बघूया आपण. गो टू युअर कॉलेज लायब्ररी ऑर सर्फ द इंटरनेट. तुमची कॉलेज लायब्ररी जी आहे तिला भेट द्या किंवा इंटरनेटवर सर्फिंग करा. सर्फिंग करणं म्हणजे चालणं, बघणं या अर्थाने. फॉर नेम्स ऑफ व्हेरियस माउंटेनियर्स हू हॅव सक्सेसफुली क्लाइंब माउंट एव्हरेस्ट. तर आपल्याला करायचं काय की त्या ठिकाणी जे काही यशस्वी असे जे काही गिर्यारोहक आहेत त्यांची यादी बनवायची आहे. नेटला जा किंवा लायब्ररीमध्ये तुम्ही जाऊ शकता, पुस्तकं चालू शकतात. राईट इन युअर नोटबुक अबाउट द स्ट्रगल. तर त्यांनी कशा पद्धतीने संघर्ष केला त्याबद्दल तुम्हाला लिहायचं आहे. द इंटरेस्टिंग ॲनेक्डोट्स दे हॅव शेअर्ड. ॲनेक्डोट्स अर्थ किस्से, रंजक गोष्टी त्याला म्हणतात ॲनेक्डोट्स. तर काही रंजक किस्से असतील, काही गोष्टी असतील त्यांच्या तुम्ही वाचलेल्या त्या तुम्हाला लिहायच्या आहेत. दे हॅव शेअर्ड देअर फेल्युअर. त्यांचं अपयश जे आहे त्यांना कशा पद्धतीने अपयश आलं ते पण त्या ठिकाणी लिहायचं आहे. अँड द मॅसेज दॅट वी गेट फ्रॉम देअर लाईव्ह. आणि त्यांच्या जीवनातून आपल्याला काय संदेश मिळाला त्याबद्दल तुम्हाला स्वतःचा एक रिपोर्ट त्या ठिकाणी बनवायचा, एक प्रोजेक्ट तयार करायचा आहे. सबमिट डेम टू युअर टीचर. आणि ह्या अशा गिर्यारोहकांची माहिती आपण गोळा करा आणि त्या माहितीचा संपूर्ण त्या ठिकाणी आढावा घेऊन त्या ठिकाणी प्रोजेक्ट जो आहे जो सादर करायचा आहे. त्यांच्याबद्दलचे किस्से जे आहेत ते तुम्हाला सांगायचे आहेत. त्यांना काही ठिकाणी अपयश आलं असेल, काही ठिकाणी संघर्ष असेल, काही ठिकाणी अडचणी असतील, समस्या असतील, त्यावर त्यांनी कशी मात केली ते लिहायचं आहे. आणि त्यांच्या जीवनातून तुम्हाला काय कळलं, काय मेसेज आपल्याला मिळालेला आहे तो मेसेज पण त्या ठिकाणी आपण त्यात लिहायचा आहे. आणि असा छोटासा 10 ते 15 पेजेसचा प्रोजेक्ट जो आहे तो आपल्याला बनवायचा आहे.
तर यासाठी त्या ठिकाणी आपण छान असा प्रयत्न करूया. इंटरनेटवर जा आणि ती माहिती गोळा करू शकता. सेल्फ स्टडीसाठी आपल्याला अतिशय उपयुक्त आहे आणि स्वयं अध्ययन म्हणून त्या ठिकाणी हा प्रोजेक्ट आपण करू शकतात आणि आपल्याला काहीतरी शिकायला पण त्या ठिकाणी मिळू शकेल. तर अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी A7पर्यंत आलो आहोत आणि ही ॲक्टिव्हिटी जी आहे ती आपली पूर्ण झालेली आहे आणि आपला टॉपिक पण आपण या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. टॉपिक आपला संपलेला आहे. ऑन टू द समिट वी रीच द टॉप हा टॉपिक जो आहे तो आपण या ठिकाणी संपवलेला आहे. ऑन टू द समिट वी रीच द टॉप. तर अशा प्रकारे आपण जवळजवळ 9 भागांमध्ये आपलं हे संपूर्ण कामकाज जे आहे ते संपवलेलं आहे आणि पुढच्या टॉपिकला आपण सुरुवात करूया. तोपर्यंत नमस्कार. पुढच्या भागात आपण नवीन टॉपिकसह भेटूया. धन्यवाद. धन्यवाद. थँक यू. We stop here and meet with next topic. Okay, thank you.